महायुतीचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी या ठिकाणी म्हटलं आहे की या सरकारने मला एक कवडीचीही मदत यावर्षी केलेली नाही, 1 रुपयासुद्धा दिलेला नाही. सरकारी पक्षाला जर पैसे सरकारने दिले नाही तर विरोधकांचे काय हाल असतील हे आपण समजू शकतो. सरकारच्या तिजोरीमध्ये ठणठणाट आहे. सरकार कर्जबाजारी झालेलं आहे आणि बाजारी असलेलं आपला कर्जबाजारी असलेले सरकार विकासासाठी पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे आमदार निधीही यावर्षी मिळू शकलेला नाही आणि या दिवाळखोरीतल्या सरकारने सरकारच्याच बाजूचा एक आमदार सरकारवर टीका करतो आहे. याचा अर्थ असा आहे की महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे असं चित्र नाही. कारण किशोरप्पा पाटलांनी आत्ताच म्हटलं आहे की शिवसेना भाजपची युती आमच्या मतदारसंघात शक्य नाही. भाजपवाले शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत राहतात आणि फसवत राहतात, हे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्यामुळे सारंच काही आलबेल समजण्याचं कारण नाही.